हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे 2 टायरमध्ये हॅपी बर्थडेचा डिझायनर केक. तर इथं मी हा 1.5 किलोचा स्पॉन्ज आहे. तर इथं आपला 1.5 किलोचा केक बनणार आहे फर्स्ट लेअरमध्ये आणि सेकंड लेअरमध्ये हाफ KGचा. तर फर्स्ट टाईम काय करायचं, जर तुम्ही नवीन स्टार्ट केलं असेल केक बनवायला तर तुम्ही साईडून अगोदर नाईफने कट मारून घ्यायचे असे पूर्ण, आणि नंतर तो धाग्याने लेयर कट करायचा. ठीक आहे. तर इथं आपल्या 1.5 किलोच्या 4 लेयर निघणार आहेत. ठीक आहे. तर सर्व लेयर कट करून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्याला जर कोणत्या फ्लेवरचा तुम्ही बनवत असेल केक तर त्या फ्लेवरचा शुगर सिरप नॉर्मल घेतलं तरी चालतं, पण स्पॉन्जमध्ये जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकता. ते इथे मी रसमलाईचा बनवते केक, पण मी काही तर कोणता कलर ॲड नाही केला, कारण जेवढं तुम्ही जरी घरातून करत असाल तर जेवढा कलरचा कमी यूज करत असाल तेवढं कमी यूज करायचं, कारण ते जरी फूड कलर असले तरी ते कलर्स असतात, त्याचा इफेक्ट तो त्याच्या म्हणजे व्हायचा तो होतोच. म्हणून शक्यतो कलरचा कमी यूज करायचा, भले ते स्वस्त असू नाही तर महाग असू. ठीक आहे. असं नाही की मग त्याच्यामध्ये जर तुम्ही येलो कलर केला तर तो मँगो दिसेल, ऑरेंज केला तर मँगो पायनॅपल असं कलर्सचे असतात, ते काही गरज नाही. ते आपल्या हेल्थसाठी पण चांगलं नसतं. ठीक आहे. तर इथे मी धाग्याने कट मारून घेतले अशा प्रकारे. तर नॉर्मली बेस जर चॉकलेटचा असेल तर चॉकलेटमध्ये आपण कोको पावडर यूज करतो. तर व्हॅनिलामध्ये जर आपल्याला फ्लेवर ॲड करायचे असेल तर फक्त एसेन्स ॲड करून आपण बनवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. काही कलर वगैरे यूज करायची गरज नाही. नॉर्मली आता मार्केटमध्ये खूप सारे कलर, इमल्शन सर्व भेटतात, पण शक्यतो त्याचा कमी यूज करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. तर इथे मी रसमलाईचा केक बनवते. तर याच्यामध्ये मी एकदम 1 ते 2 ड्रॉप कलर यूज केलेला आहे, तो फक्त रसमलाईचा. आणि जर तुम्हाला स्पॉन्जमध्ये जर 1.5 किलोचं स्पॉन्ज बनवायचं असेल तर कितीतरी कलर लागेल, आणि प्लस ते हेल्थसाठी बरोबर नाही. ठीक आहे. तर थोडंसं तुम्ही जर अशा प्रकारे जरी ॲड केलं ना तर नॉर्मल जो रसमलाईचा जो कलर येतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, केसर, रसमलाईमध्ये केसर, केवडा, एसेन्स असं जे फ्लेवर ॲड केले जातात ना त्याच्यापासून तो कलर येतो, त्याच्यामुळे तो रसमलाई आपला येलो कलरमध्ये असतो. तर जास्त डार्क नाही करत बसायचं, त्याला कलरचा कमी यूजच करायचा. ठीक आहे. तर इथं मी क्रशपासून हा रसमलाई केक कवर करणार आहे. रसमलाईचे केक हे 2 प्रकारचे असतात. एक क्रशपासून आपण बनवतो तो, आणि एक रिअल रसमलाई जे भेटते, अमूल रसमलाई किंवा जे मार्केटमध्ये स्वीट होममध्ये जी रसमलाई भेटते ती रसमलाई. अशा दोन प्रकारे तुम्ही बनवू शकता. रिअल रसमलाईचा केक जो असतो थोडा कॉस्टली असतो, त्याच्यामुळे त्याची प्राईस जास्त असते, कारण रसमलाई जर मार्केटमधून आणून तुम्हाला बनवायची असेल तर हाफ KGचाच तुम्हाला 550पर्यंत केक जातो. मग समोर कस्टमरला 2 चॉईस करायला द्यायचे, तुम्हाला क्रशमध्ये हवा आहे की रिअल रसमलाईमध्ये हवा आहे. ठीक आहे. तर मोराजचा मी इथं क्रश यूज करते. मला हा क्रशमध्ये बनवायचा होता केक. हा 2 किलोचा आहे. ठीक आहे. तर मोराज कंपनीचा जो क्रश आहे तो पण टेस्टमध्ये खूप छान आहे, आणि त्याच्यामध्ये सर्व केसर कलरचा तर यूज होतच असेल, आणि ड्रायफ्रूट सर्व प्रकारचे ॲड असतात, आणि क्रशचा रसमलाईचा त्याला टेस्ट येतो.
ठीक आहे. तर तुम्ही पण तो यूज करू शकता जर ऑर्डरसाठी तुम्हाला जर हवा असेल तर. कोणत्याही बेकरी मटेरियल शॉपमध्ये हा क्रश भेटून जातो. ठीक आहे. तर आपला हा चौथा लेयर आहे इथं. तर मिल्क किंवा जर तुम्ही कलर यूज न करता दूध घेऊन एक 2 किलोचा जर केक बनवायचा असेल तर एक अर्धा लिटर दूध घेऊन कंटिन्यू ते घट्ट होईपर्यंत गॅसवरती मीडियम फ्लेमवरती त्याला आटवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर, थोडासा केसर ॲड करून तुम्ही ते बनवू शकता. त्याने पण छान टेस्ट येते. ठीक आहे. आणि क्रीमचा पण कमीत कमी यूज करायचा. एखाद्या कस्टमरला कमी क्रीम लागते. ॲक्च्युली आम्हाला जेवढे ऑर्डर येतात त्यातले सगळेच कस्टमरला कमी क्रीमच हवी असते. कोणालाच एक्स्ट्रा क्रीम नको असते. लेस क्रीममध्ये सगळे माझे ऑर्डर असतात. पण असे डिझायनर जर केक बनवायचे असेल तर तुम्हाला बाहेरून जे एक्स्ट्रा डिझाईन येते तर त्याला ऑप्शनल नाही, तर करावाच लागतो तो. ठीक आहे. तुम्हाला पण असे मी घरातूनच ऑर्डर घेते. सुरुवातीला कमी असतात ऑर्डर, नंतर जसं तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करत जाल, जसं लोकांना माहीत होत जाईल तसं तुम्हाला ते ऑर्डर दिल्या जातील. फक्त टेस्ट चांगली लागली पाहिजे, मग ऑर्डर तुमच्या कुठे जात नाहीत. ठीक आहे. तर ते इथं आपल्याला क्रम कोट करून घ्यायचे. क्रमकोट खूप महत्त्वाचं असतं. क्रमकोट करून घ्यायचं म्हणजे परत नंतर जर आपण कलरची क्रीम यूज केली तर त्याच्यामध्ये क्रम्स निघत नाहीत आणि आपल्या केकची फिनिशिंग छान येते. त्याच्यासाठी क्रीमने क्रमकोट करून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती जी तुमची डिझाईन आहे, कलरचं जे काम आहे ते करू शकता. थोडी क्रीम घेऊन तुम्ही क्रमकोट करू शकता. आणि डायरेक्ट जर तुम्हाला असं नसेल करायचं तर पायपिंग बॅगमध्ये पण क्रीम भरून तुम्ही करू शकता. पण ते तेवढा वेळ पण वाढतो. प्लस अशा प्रकारे आपली क्रीम पण कमी यूज होते आणि प्रॉपर क्रमकोटिंग पण होऊन जातं. त्याच्यामुळे अशा प्रकारे केलं तरी चालतं. ठीक आहे. थोडं जिथं वाटेल तिथं थोडी क्रीम लावून हे करायचं, कारण आपल्याला अजून थोडी कलरची क्रीम पण यूज करायची. जास्त क्रीमचा यूज नाही करायचा. ठीक आहे. कस्टमरला केकमध्ये क्रीम पण नाही लागलं पाहिजे जास्त. कुठेच व्हिडिओ स्किप केलेला नाही, पूर्णपणे नॉर्मल व्हिडिओ आहे हा. ठीक आहे. पॅलेट नॅपने तुम्ही अशा प्रकारे वरती लेवल करून घेऊ शकता. जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती पण त्याच्यातून निघून जाते. एक्स्ट्रा तर नाहीच आहे, आपण फक्त ते क्रमकोट करतोय. ठीक आहे. मी जो बेकरीमध्ये नाईफ असतो तो पण मी वापरते, पण मला हा नाईफने एकदम छान लेयर एकदम मस्त कट होतात म्हणून मी केकसाठी हाच यूज करते. एकदम त्याची पातळ पण आहे ब्लेड आणि त्याचे लेयर पण एकदम शार्प. पातळ जेवढे तुम्हाला पातळ करायचे तेवढे पातळ करू शकता, पण शक्यतो माझ्या पातळ लेयर नसतात
तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ठीक आहे, एवढ्या थिक लेअर शॉपमध्ये पण आपण ज्यावेळेस केक घेतो त्यावेळेस त्याचे एवढे लेअर नसतात. तर आपला हा वरतीचा लेअर ठेवणार आहे आपण, तो हाफ KGचा आहे हा. ठीक आहे, हा पण सेम फ्लेवर तोच आहे, फक्त आपल्याला तो केकच्या वरती टॉपवरती ठेवायचा. इथं माझा क्रश संपलेला आहे, तर दुसरा क्रश आपण इथं यूज करणार, म्हणजे तोच कंपनीचा नवीन क्रश. ठीक आहे, याचा क्रश पण खूप कॉस्टली असतो. सेकंड लेयर, ठीक आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर याच्यामधून काय शिकायचं असेल, क्रम कोट कसं करायचं, केक फ्रीजमध्ये किती वेळ ठेवायचा, दुसरा लेअर केकवर कसा ठेवायचा, आणि तो सेट झाल्याच्या नंतर ठेवायचा का लगेच बनवल्या पण ठेवायचा, ते पण तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहे. ठीक आहे, आपण आयसिंग करून क्रम कोट करून, म्हणजे आयसिंग नाही, फक्त लेअर टू लेअर ठेवून क्रीम यूज करून क्रम कोट करून आपण 10 ते 15 मिनटं, म्हणजे एक दुसऱ्या लेअर, पहिला जो लेअर होता ना त्याला आपण आयसिंग करेपर्यंत एक अर्धा तास तरी ह्याला पण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे सेट होते क्रीम. म्हणजे आपल्याला तो आपल्याला एका नाईफवरती तो केक उचलायला लागतो पूर्ण, तर त्याच्यासाठी आपल्याला मग तो सेट झालेलाच पाहिजे असतो, नाहीतर मग तो केक पडण्याची शक्यता असते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कुठेही बघायला भेटत नाही. कुठे एडिट केलेलं असतं, कुठे कट केलेलं असतं. या व्हिडिओमध्ये कुठेच एडिटिंग नाही केलेली, कट नाही केलेला. ठीक आहे, जो आहे तो समोर आहे. फक्त क्रीम बनवतानाच घेतला नाही, कारण क्रीम बनवायला पण 2-3 वेळा क्रीम बनवायला लागते. आपल्याकडे इटालियाचा बीटर आहे 300 व्होल्टेजचा, तर 5 मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता 1 किलोच्या केकसाठी क्रीम. आणि त्याचा आवाज पण खूप येतो, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही घेतलेला. पण एक व्हिडिओ यूट्यूबवरती आपला असणार आहे, क्रीम कशी बनवायची आणि कोणती क्रीम वापरायची हे पण, ह्याच्यासाठी पण. ठीक आहे, तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर पण करा. तर जर तुमच्याकडे कोणाला केक शिकायचा असेल, तर त्यांना काही टिप्स आणि ट्रिक्स माहिती करायचे असतील, तर या व्हिडिओमध्ये खूप सारे माहिती दिलेली आहे. कुठेही क्लास करायला जायची गरज नाही, तुम्ही घरच्या घरी पण अशा प्रकारे व्हिडिओ बघून बनवू शकता. जर तुम्हाला मैद्यापासून बनवायचं आहे तर मैद्यापासूनचा पण एक व्हिडिओ आपला याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती आहे. किती मैदा घ्यायचा, किती बेकिंग पावडर घ्यायची. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहेत. आपण ह्याला पण क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, तो आपला पहिला लेयर रेडी होईपर्यंत. ठीक आहे, तर आपण पहिला घेतलेला आहे, तर इथं मी जेल कलर यूज करते, लिक्विड कलर यूज नाही करत, कारण ते थोडा यूज केला तरी त्याच्यामध्ये जास्त म्हणजे कलर छान पटकन रेडी होतो. आणि लिक्विड कलरमध्ये काय होतं, तर जास्तीत जास्त कलर वापरायला लागतो आणि मग आपली क्रीम होते पातळ. ठीक आहे, असे छोटे छोट्या बॉटल पण भेटतात.
हा काहीतरी 60 रुपयाला भेटला मला तो हा कलर. ठीक आहे, जर तुम्ही एकदम जास्त कलर घेतले तर तुम्हाला थोडे प्राईस कमी होईल. तर आपल्याला हा पिंक कलरमध्ये बनवायचा आहे. जास्त पण डार्क नाही आणि जास्त पण लाईट नाही. ठीक आहे, हा पूर्ण खालचा लेअर पण पिंक आणि वरचा लेअर पण पिंक. हा एका गर्लच्या बर्थडेसाठी केकचा ऑर्डर आहे. 4 वर्षाची आहे ती. अशा प्रकारे आपल्याला क्रीममध्ये कलर मिक्स करून घ्यायचा. 1-2-3 ड्रॉप लागतात, जास्त लागत नाही कारण तो जेल कलर आहे म्हणून. जर लिक्विड कलर घेतला तर तो जास्त यूज करायला लागतो. ठीक आहे, आणि जर घेतला तर बेकर विलाचा घ्यायचा. मी पण लिक्विड कलर यूज करते येलो कलरमध्ये, जो रसमलाईसाठी वापरला जातो तो. छान आहे क्वालिटी त्याची पण. बाकी दुसरे अदर जास्तच लिक्विड असतात, त्याच्यामुळे ते एकदम पाण्यासारखे कलर नाही घ्यायचे, कारण आपल्याला क्रीममध्ये पण टेक्स्चर चेंज होतं, टेस्टला पण फरक पडतो आणि क्रीमला अशी फिनिशिंग आपण नाही देऊ शकत कारण पातळ होते क्रीम म्हणून. ठीक आहे, अशा प्रकारे थोडी थोडी क्रीम घेऊन आपल्याला केकला आयसिंग करायचे. आणि जर तुम्हाला असं नाही आलं तर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून नंतर तुम्ही लावू शकता, पण अशी लावली तरी बेटर ऑप्शन आहे हा पण. आणि तो केला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला असं नसेल तर तसं तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, मला हेच बरं पडतं कारण ह्याच्यामध्ये जिथे कमी पडेल तिथं आपण लावू शकतो. सारखी किती वेळा क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरत बसणार ना, त्याच्यामुळे हा. आणि ह्याला मी नंतर मला माहीतच नाही, जो कस्टमरला डिझाईन पाठवली होती त्याच्यामध्ये कॉम केलेला होता. मला वाटलं हा फक्त फिनिशिंगमध्ये आहे आणि असा क्लीन असल्यासारखं आहे, मग नंतर त्याला कॉमने डिझाईन केलेले आहे. ठीक आहे, दुसरा एक स्क्रॅपर येतो, त्याने पण तुम्ही करू शकता, स्टीलचा असतो तो. ठीक आहे, त्याने पण एकदम फिनिशिंग छान येते. एका लेवलमध्ये केक सगळा दिसतो आपला. हा आहे, हा 200 रुपीजला घेतलेला आहे मी तो. ठीक आहे, एकदम फिनिशिंग प्रॉपर येते. जिथं जिथं आपल्याला लेवल वाटत नाही तिथं थोडी क्रीम वापरायची आणि नंतर छान वाटतं मग ते. ठीक आहे, पूर्ण डिटेलमध्ये केकचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा, कुठेही स्किप करू नका. थोडंफार जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर कुठे लेयर लावताना किंवा थोडीफार आयसिंग करताना पुढे तुम्ही घेऊ शकता. शक्यतो घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम आहे, नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे, तर आपण याच्यावरती अजून कॉमने डिझाईन करणार आहे. असं प्लेन ठेवण्यापेक्षा कॉमने डिझाईन केलेलं पण खूप छान दिसतं. स्पीड का बरं वाढ. ठीक आहे, रोज असेच तुम्हाला नवीन नवीन केकचे व्हिडिओ पाहिजे असेल किंवा तुम्हाला केकचा ऑर्डर
येण्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहेत. ठीक आहे. कधी कधी वेळ नाही भेटत. ठीक आहे. अशा प्रकारे आपले प्रॉपर फिनिशिंग झालेली आहे. तरी पण याच्यावरती आपण नंतर कॉमने डिझाईन करणार आहे, कारण त्या कस्टमरला जो फोटो शेअर केला होता त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे कॉमने, म्हणून. आणि एवढा लुक छान येतो ना त्याने. फक्त कॉम करताना ना लय जास्त त्याला असं घासायचं नाही की सगळी स्क्रीन बाहेर निघाली पाहिजे. लाईटली फक्त त्याला थोडंसं टच करायचं आणि टर्न टेबलला फिरवायचं. कॉम नाही फिरवायचं, तर टर्न टेबलला फिरवायचं. ठीक आहे. ठीक आहे. इथं दुसरा लेयर पण आपला झालेला आहे. छोटासा आहे तो पण. दोन्ही कलर सेम दिसतात, कोणत्याच कलरमध्ये फरक नाही. असं ठेवताना थोडासा लक्ष देऊन ठेवायचं, कोणी मध्ये नाही आलं पाहिजे, नाही तर तुमचा केक डॅमेज होण्याची शक्यता असते. आणि अशा प्रकारे नाईफने त्याला बाहेर काढायचं. आणि नंतर इथे थोडंसं आता हे झालं आहे, तर त्याला थोडीशी क्रीम लावून फिनिशिंग करू शकतो. नाहीतर मग तिथे काही तुम्हाला जर डिझाईन असेल तर त्या केकवरती तर डिझाईन होते, तरी पण मी इथे एक लेवल करून घेतलेली. ठीक आहे. अशा प्रकारे करून घ्यायची. आणि हा लेयर ठेवल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की याला आपल्याला साईडून कॉम करायचं बाकी राहिलेलं आहे. म्हणून केक बनवताना लक्षपूर्वक केक बनवायचा. बारीक बारीक गोष्टी एवढे असतात ना याच्यामध्ये, जर एखादी आपण विसरलो तर पूर्ण केकचा लुक चेंज होतो, डिझाईन चेंज होते. म्हणून कधीही तुम्ही केक बनवताना केकचा फोटो कस्टमरने पाठवलेला, तुम्ही कस्टमरला पाठवलेला, एक बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. ते मी व्हिडिओ बनवायच्या नादात केकचा फोटो बघितलाच नव्हता. फक्त मला माहीत होतं पिंकमध्ये बनवायचं होतं, त्याच्यावरती डिझाईन करायची होती, बस. असेच नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. असेच कस्टमरला पण तुम्ही हा फोटो पाठवू शकता की अशा प्रकारे तुम्ही केक बनवू शकता, असे डिझाईन तुम्ही बनवू शकता, असा ह्या फ्लेवरमध्ये ही डिझाईन येऊ शकते. खूप काही गोष्टी असतात. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला ऑर्डर येते त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही की कोणती डिझाईन करायची. ज्यावेळेस कस्टमर समोरून फोटो पाठवतात त्यांना मग तेव्हा आपल्याला इझी पडते की आपल्याला हा डिझाईन बनवायचा आहे. ज्यावेळेस कस्टमर आपल्यावरती सोडतात की तुमच्या पद्धतीने करा, मग आपल्याला एक मोठा प्रश्न पडलेला असतो की आपण आता डिझाईन काय करणार. ठीक आहे. तर काही फोटो आपल्याकडे असायला पाहिजे. तर तुम्हाला डिझाईन शेवटी पहा, आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. आणि हा केक असा 2 टायरमध्ये जर असेल तर एक 4 ते 5 तास फ्रीजमध्ये सेट करूनच नंतर कस्टमरला द्यायचा. नाही तर लगेच केल्या दिला तर डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून केक रेडी केल्याच्या नंतर 4 ते 5 तास फ्रीजमध्ये सेट करूनच द्यायचा. असा द्यायचा नाही, लगेच करायचं आणि लगेच द्यायचं. अजून आपल्या केकमध्ये काम बाकी आहे. ठीक आहे. तर इथं मी केकचा व्हिडिओ चालूच आहे मोबाईलमध्ये. मी दुसऱ्या मोबाईलमध्ये केकचा व्हिडिओ पाहत होते, फोटो पाहत होते की डिझाईन काय करायची आपल्याला याच्यावरती. ठीक आहे.
तर इथे मी कॉम करत आहे. आता तुम्ही पाहू शकता कसा लुक चेंज होतो आहे. एकदम लाईटली आपल्याला कॉम करायचं आहे. तीन ते 4 राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे आपला खालचा लेयर पण, आणि तुम्ही वरती जो प्लॅटफॉर्म असतो तो हा वरचा, त्याच्यावरती पण करू शकता. पण आता मी ह्याच्यावरती ठेवलं आहे त्याच्यामुळे त्याला नाही करू शकत. आता इथं वरच्या लेयरचं थोडंसं काम वाढणार आहे, म्हणून कधीही केकचं बनवताना केकचा फोटो नीट पहा, कुठेही मिसमॅच करू नका. ठीक आहे, तर इथं आपली डिझाईन येणार आहे. तरी पण नॉर्मली आपण इथं फिनिशिंग देणार आहे. ठीक आहे, तर हा केक आपला जाणार आहे 15 किलोमीटर लांब. एवढ्या अंतरावरती केक डिलिव्हर करायचा आहे. ठीक आहे, म्हणून मी हा केक आदल्या दिवशी रात्रीच बनवून ठेवला आहे. सकाळी 7 ते 8 वाजता केक आपल्याला द्यायचं आहे कस्टमरला. जर तुम्हाला घरातून बेकरी स्टार्ट करायची असेल तर सुरुवात कशी करायची याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे. 1-2 व्हिडिओ मी अपलोड पण केले आहेत. घरातून तुम्ही कसं स्टार्ट करू शकता. तर कोणते नोझल असतात ते आपण सगळ्या केकवरती यूज करू शकतो. ठीक आहे, कमी बजेटमध्ये जर करायचं असेल तर हा बिझनेस बेस्ट आहे घरातून करण्यासाठी. जर शॉप करायचं असेल तर शॉपमध्ये थोडी रिस्क आहे. मार्केटमध्ये एवढं कॉम्पिटिशन चालू आहे, एकापेक्षा एक एकावर एक फ्री, अशा कितीतरी ऑफर कितीतरी शॉपमध्ये भेटून जातात. ठीक आहे, तर मी स्टार नोझलने असे छोटे छोटे हे रोज बनवत आहे. इथे तुम्ही हवी ती डिझाईन करू शकता, पण जो फोटोमध्ये डिझाईन आहे तोच आपल्याला त्यांना बनवून द्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये अशीच काहीतरी केलेली होती डिझाईन. जसा कस्टमर फोटो शेअर करतील त्याचा प्रयत्न करायचा की त्यांना तसा केक गेला पाहिजे. डिझाईन पण आवडली पाहिजे आणि टेस्ट पण आवडली पाहिजे. तर वरती स्टार नोझलने डिझाईन बनवून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, इथं बारीक लक्ष द्यावं लागेल की कशी डिझाईन बनवलेली. हाफ सर्कलमध्ये रोज बनवायचे, नंतर तशीच लाईन एक खाली घ्यायची. खूप सिंपल छान डिझाईन आहे. आणि याच्यावरती ते ग्लॉसी प्रिंटचे बटरफ्लाय भेटतात ना, ते आपल्याला 50 रुपये घेईल तसे असतात. सिंपल घेतले तर 50 रुपीज. जर ग्लिटरवाले घेतले, एडिबलवाले घेतले तर त्याचं थोडा रेट वाढत जातो. जर कस्टमरला समोरून विचारायचे की तुम्हाला कसे हवेत. ठीक आहे, जर कस्टमर ओके असेल तर तुम्ही त्यांना हवी तशी डिझाईन किंवा एडिबलवाले बटरफ्लाय किंवा नॉन एडिबलवाले बटरफ्लाय. एडिबल म्हणजे आपण ते खाऊ शकतो, आणि नॉन एडिबल म्हणजे आपण ते पेपरचे बनवलेले असतात ना, तर ते असतात ते. ठीक आहे,
तर खाली इथं स्टार नोझलने अशा प्रकारे डिझाईन करून घेणार आहे. नाही केलं तर चालतं, पण एक लुक चेंज होतो म्हणून. आता वरती मध्ये आहे तर खाली पण केलं पाहिजे ना, छान वाटतं ते पण. ठीक आहे. बेकरी मटेरियल शॉपमध्ये सर्व प्रकारचे नोझल, कलर, प्रीमिक्स आणि शुगर बॉल्स वगैरे तर मी शुगर बॉल्स यूज करणार आहे. तर इथं लास्टमध्ये नक्की पहा. ठीक आहे. खूप सारे डिझाईन असतात. पिक्सार्ट ॲपवरती पण खूप नवीन नवीन डिझाईन येतात. गुगलवरती तर असतातच, पण पिक्सार्ट ॲपवरती स्पेशली ट्रेंडिंगचे जे केक असतात ना, एकच नंबर डिझाईन असतात. तर पिक्सार्ट ॲपवरती पण, पिंटरेस्टवरती ठीक आहे. इथं मी बटरफ्लाय मार्केटमधून आणलेले आहेत. याच्यामध्ये 9 पीस आलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे लावून घ्यायचे. फोटोमध्ये जसे जसे असतील तसे तसे लावून घ्यायचे. आपल्या मनाचा कारभार काही नाही चालत केकमध्ये तरी. तसं फोटो पाठवलं आहे तसंच काम करायचं आहे. ओके. थोडी डिझाईनमध्ये चेंजेस होऊ शकतात, कारण गुगलवरून फोटो काढलेले असतात किंवा स्पेशल फोटोशूट करून ते फोटो अपलोड केलेले असतात वेबसाईटवरती. त्याच्यामुळे जसं तुमचा केक असेल, तुम्हाला केकला किती खर्च होत असेल त्याच्यानुसार तुम्ही त्याचा रेट ठरवायचा. ओके. अशा प्रकारे आपला केक इथं रेडी झालेला आहे आणि याच्यावरती आपण शुगर बॉल्स टाकणार आहे. ठीक आहे. हा मी केक रात्री बनवून ठेवून सकाळी मॉर्निंगला याला शुगर बॉल्स आणि बटरफ्लाय लावलेले आहे. कारण पूर्ण रात्रभर शुगर बॉल्स जर तुम्ही त्याच्यावरती टाकले तर त्याला हे होतं, मॉइश्चर पकडतं आणि नंतर ते कलर त्याचा चेंज होतो. ठीक आहे. जरी व्हाईटमध्ये असलं तरी पण ते एक व्हाईट कलरनेच ते बनलेले असतात ना, त्याच्यामुळे केकचा लुक खराब होण्याची शक्यता असते. ज्यावेळेस तुम्ही कस्टमरला केक देणार त्याच वेळेस ते शुगर बॉल्स असे डेकोरेशनचं जे काम आहे ना, ते कस्टमरला देताना जे एक्स्ट्रा डेकोरेशन तुम्ही करणार ते कस्टमरला देतानाच करायचं. अगोदर करून नाही ठेवायचं, कारण स्वेटिंग होतं त्याला. शुगर बॉल्सला तर होतंच, हे बटरफ्लायचं काही एवढा इश्यू होणार नाही, पण शुगर बॉल पूर्ण स्वेटिंग होतं त्याला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आपले शुगर बॉल्स आपण टाकायचे राहिले ते शुगर बॉलचे डबे पण भेटतात, अशी डबी भेटते. हे शुगर बॉल्स पण एडिबल असतात, कारण हे साखरेपासूनच बनलेले असतात, त्याच्यामुळे ते आपण खाऊ शकतो. फक्त हे जे बटरफ्लाय आहेत ते नॉन एडिबल आहेत, ते नाही खाऊ शकत आपण. ठीक आहे. आणि नंतर थोडंसं आपण सिल्वर डस्ट करणार आहे. खूप छान लुक येतो त्याने.
तो माहीत नाही काय व्हिडिओमध्ये आलाय का नाही तो, पण मी केलेला आहे त्याच्यामध्ये. चमकतो केक त्याच्यामध्ये, खूप छान वाटतं तो लुक. व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा बघा आपला बेस्ट लुक. बाय.